टीम त्रिमूर्ती एंटरप्राइजेस यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 4 षटकांचा हा सामना आहे आणि पंच देखील मैदानाच्या आतमध्ये गोकुलदास पाटील सर आणि त्याचबरोबर शकील कोडी सर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळते निहार म्हात्रेचं आम्ही कौतुक करू ज्याने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज V8 जी सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला बॅट आहे, प्रत्येक खेळाडूच्या हातामध्ये ती बॅट या सीझनमध्ये आपण पाहत आहे, तो व्यक्ती म्हणजेच निहार म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये द ग्रेट लेजंड कॉमेंटर काका म्हात्रे आमच्यासोबत जोडलेले आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये शतरक्षणचं व्यूहरचना जर बघितलं आपण तर शॉट थर्डमॅनला खारबागावचे प्रथम नागरिक माजी सरपंच साहेब आपण पाहतोय, महेंद्र पाटील साहेबांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीमला लीड करताना 11 मध्ये त्यांचा देखील समावेश आहे। खेळाडू आहेत मात्र हे जेव्हा खेळतात संघाबरोबर तेव्हा टीम एकत्र होऊन क्रिकेट खेळत असते आणि तेव्हा टीमला अशा व्यक्तीची आवश्यकता आहे, म्हणून प्रत्येक मॅचमध्ये महेंद्र पाटील यांना आपण बघतो। तर मॅचला सुरुवात ऐकूया आपण काका म्हात्रे यांचा आवाज। धन्यवाद संदेशजी पाटील सर आणि त्याचबरोबर मगाशी आवाज आमचा ऐकत होते समीर ठाकरे सर। वही आपण मैदानाकडे 4 षटकांचा सामना आहे। फलंदाज या ठिकाणी तयार आहे तो मोती आणि निहार म्हात्रे। पहिला चेंडू अक्षय यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, इथे मात्र भारतात कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, डीप कव्हरला शेतेश गोदा चेंडूवर येतोय, तोपर्यंत पहिल्या चेंडूवर पहिली धाव इथे धावफलक मिळाली। चांगला ड्राईव्हचा हा फटका आपण बघितला, कव्हरला शतरक्षक देखील होता, डीपमध्ये चांगली फिल्डिंग आणि पहिली धाव मोतीच्या बॅटनं आली आहे। धावांना सुरुवात श्री गणेशा इथे करत असताना आपण पाहतोय मोतीला। अक्षय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मागवर पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू आपण पहा इतका सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला, फलंदाला कळला देखील नाही या ठिकाणी नेमकं काय घडलं, कारण बॅटचा स्पर्श झाल्यानंतर आपण इथे पाहिलं की या ठिकाणी यष्टीच्या अगदी जवळ चेंडू इथे पाहायला मिळाला। या आपण पाहू शकता रिप्लेमध्ये प्रिन्स मूवीज आहे, जबरदस्त लाईट टेलिकास्ट आपण पाहतो। बॅटची एज घेतली होती, पायानं चेंडू स्पर्श झाला, एष्ट्याच्या मागे आला आणि थोडंसं निहारला आपण बघितला की निराश झाला। दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पाहतात अर्थात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, इथे आपण पाहता चेंडू जातोय डीप एक अर्थातच थर्डमॅन सीमारेच्या जवळ, इथे शेतेशक चेंडूर येईल तो म्हणजे एक धाव आणखीन धाव आपल्याला इथे मिळाली, कारण आपण पाहिलं वाडिश थर्डमॅन जो इथे पाहायला मिळाला या कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी एक चेंडूला आपण पाहायला मिळालं। मोती आणि निहार म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतात, धावफलकावर धावा आतापर्यंत 2 आणि गोलंदाज अक्षय यावी ऑन साईडला खेळलाय, आडव्या बॅटने दिशा दिली, मिड विकेटला शेतशिक चेंडूर येतोय, चेंडूची फेकी इथे होते, तोपर्यंत आणखीन एक धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली। 3 धावा धावफलकावर। खरं तर 24 चेंडूंचा हा सामना आहे। सन्माननीय रवींद्र तरे सर आपण बसायचं आहे, कुठेही जाऊ नका आपण, कारण की ही आपल्या हक्काची स्पर्धा आहे आणि हक्काच्या स्पर्धेमध्ये आपलं मान सन्मान होणं एक मोठी बाब आहे। आपण बसून घ्या। जॉली स्पोर्ट्स कामतघर दरम्यान इथे मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, आपण पाहता मिड विकेटला शेतेशक चेंडूर येतोय, हा झेल आणि फलंदाज मैदानातून बाहेर। उत्तुंग फटका होता, त्यामुळे क्षेत्रेशाकडे वेळ होती, त्या झेलच्या खाली तो आला आणि तोपर्यंत या ठिकाणी मात्र पतन झालं विकेटचं। फलंदाज मैदानातून परततोय निहार म्हात्रे ज्याने 1 धावेचं योगदान दिलं आणि एक गडी बाद 3 धावा धावफलकावर। या आपण पाहू शकता आपण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बाहुबली आहे त्याला माहिती आहे क्रिकेटमध्ये सर्व झेल याला महत्त्व आहे आणि ती झेल इथे पकडली गेली आहे। रवींद्र तरे सरांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहे साई स्पोर्ट कारभाव आणि खास करून महेंद्र पाटील मामा यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या मॅचसाठी। पहिला विकेट लवकर मिळाला इथे, नक्कीच पहिला विकेट लवकर मिळाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय। यावेळी मात्र कार्पेटसने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, कव्हरला शेतेशक आहे, चेंडूवर येतोय, तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान इथे धावफलकावर मिळेल। एकेरी धावांनी तुम्ही पाहिलात पहिले षटक इथे समाप्त होतं, ज्या षटकामध्ये धावा फक्त धावफलकावर आल्या त्या 4
आणि इथे चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या विघ्नेश श्रीवन खारबाव या संघाच्या माध्यमातून हे आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला पाहिलं, कारण कोणत्या प्रकारचं चौकार षटकार इथे आलं नाही. नियंत्रित गोलंदाजी. आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये नेहमी म्हणतात की तुमचा दिशा टप्पा अतिशय चांगला असला पाहिजे, आणि तो दिशा टप्पा राखला होता ते गोलंदाज यावी अक्षयने, आणि त्याचं यश त्याला मिळालं. एक फलंदाज गमावला आणि 4 धावा धापलकावर. हे नक्कीच राहतो के कातील भिवंडीचा हा संघ आहे खारबाव, आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाला आपण खेळताना बघतो. आणि इथे सुरुवात खूप चांगली झालेली आहे इथे साई स्पोर्ट खारबाव टीम संघाची. पहिल्या षटकामध्ये अक्षयने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचं विकेट देखील मिळाला. आपण हे देखील म्हणू शकतो, आपण महेंद्र पाटील मामा जे मैदानामध्ये आहेत ते खारबावचे आहेत, आणि गजेंद्र भाऊ यांचे मामा देखील खारबावचे आहेत. क्या म्हणजे आपण पाहिलं तर जवळची नाती इथे आपण पाहायला मिळाली या क्रिकेटच्या माध्यमातून. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये आपण जेव्हा मैदानामध्ये उतरतो ना, तो आपण एकमेकाचे शत्रू असतो, पण मैदानातून बाहेर जेव्हा येतो तेव्हा आपण एकमेकाचे मित्र असतो. त्यामुळे खेळापुढचं शत्रुत्व नेहमी तुम्हाला पाहायला मिळतं. हेच योगदान क्रिकेटने आपल्याला शिकवलं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. दुसरे षटक इथे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी विघ्नेश श्रीवन खारबाव संघाचे गोलंदाज तर आमच्याबरोबर पाठीमागे सूत्रसंचालनामध्ये खूप चांगले योगदान दिले रवींद्र तरे साहेब या ठिकाणी आहेत, आणि निश्चितच त्यांचं योगदान देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं आपण पाहायला मिळालं. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज निहाल माथेचा हा चेंडू इथे निहाल पाटील याचा चेंडू आपण पाहिलं उजव्याशीच्या अगदी बाजूनी चेंडू इथे जातोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी. येस अंपायर. नक्कीच इथं हा चेंडू परफेक्टली यॉर्कर पद्धतीचा टाकला होता, मात्र पंच देखील बघतायत की हा चेंडू स्वेअर आहे की नाही. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. दूध का दूध पाणी का पाणी करणारा हा लाईट टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीज. नक्कीच ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. विकेट किपर मोनिश अगदी चेंडूला हातामध्ये कॅरी केलेला आहे, आणि पहा थ्रो अतिशय जबरदस्त गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळते. वेगवान गतीचा चेंडू परफेक्टली यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता या चेंडूवर, आणि आता कुठे लँड झाले अगदी पंच आम्हाला सांगतील. फेअर डिलिव्हरी आहे, कारण या ठिकाणी पाहिलं अगदी लाईनच्या थोडंसं आतमधून हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं यष्टेच्या हातामध्ये विसावला. त्यामुळे या ठिकाणी पंचांना निश्चितच चांगलं योगदान पंचांच्या बाजून पाहायला मिळालं. जाऊया मैदानाकडे. निहाळ पाटील यावेळचा चेंडू मात्र निश्चितच हा सोयीर असेल, कारण पंचांच्या हात जमिनीत समांतर आले. 1 धावेचं योगदान इथे धावपलकार मिळेल. सन्माननीय कैलासवासी कुंतीबाई स्मृती चषकाचे आयोजक निलेश जोशी साहेब आता जोडलेले आहेत ट्रिपल एचच्या माध्यमातून. घरी बसून मॅचचा आनंद घेतात, मात्र घरी नका तर आमच्या व्यासपीठावर या खारबावच्या गोलंदाजासाठी विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र मोठा फटका, ताकदीचा वापर केला, लॉंग ऑनला आला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान. धावा आपण पहिल्या षटकात पाहिल्या एकेरी धावा येत होत्या, पण 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहतात की साधारणतः 40 ते 50 धावा धावपलकार येणं आवश्यक आहे, आणि तेच निश्चित केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं मोहितने यावेळी मात्र एक मोठा फटका मारला आणि 6 धावांचं योगदान दिलं. नक्कीच गुड नाईट एक और सिक्सर देख बॅटच्या रडारमध्ये घेऊन हा चेंडू सीमा रेखा पार. एक मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू मोहिल आपण पाहतोय. मोहिल मात्रे असंही एक जबरदस्त खेळाडू आहे, पिंच हिटर आहे. कमी वयामध्ये या खेळाडूने सर भरपूर नाव केलं आपल्या गावाचं क्रिकेटच्या माध्यमातून. आणि नेहमी आपण या महाराष्ट्राच्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मग ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, पुणे या जिल्ह्यामधले अनेक असे खेळाडू तरुण खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळाली. संधीचं त्यांनी सोनं केलं आणि आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं आणि त्याबरोबर महाराष्ट्राचं नाव निश्चित मोठं केलं. तर 6 धावांचं योगदान इथे मिळालं. यावी आणखीन एक मस्त फटका डीप स्क्वेअर लेगला. काय उंच फटका मारलाय, ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि आजच्या या रजनीमधला एक मोठा उंच जाणारा फटका 6 धावांसाठी. क्या बात है, मूड बना दिया इस बल्लेबाज ने. आते ही भेज दिया बॉन्ड लाइन के बाहर 6 रनों के लिए. बेहतरीन बल्लेबाजी होती है अब जॉली स्पोर्ट कामतगढ़ टीम की. एकूण धावपलकामध्ये वाढ झाली. धावपलका धावा आल्यात पण 17 धावा धावपलकावर. 2 षटकार
या ठिकाणी मोहिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले, ज्याने तब्बल 13 धावांचं योगदान इथे दिलं. पहिल्या षटकात ज्या अक्षय पाटीलने फक्त 4 धावा देत एक फलंदाज बाद केला होता, दुसरे षटक आपण पहा निहाल पाटीलचं. इथे मात्र आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 2 षटकार आले, एक सोयीर, म्हणजे 13 धावा या 3 मध्ये 2 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स दाखवला जात आहे. मागच्या बाजूला माझे आदर्श, माझे गुरु रवींद्र तरे सरांना दाखवला जात आहे. A1 सूत्रसंचालन. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत रायगडचा गोड आवाज, अर्थातच अलिबागचा आवाज काका मात्रे, आणि त्यांच्या बाजूला गोल्डन फिंगर सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये अल्पेश गायकवाड यांना आपण पाहतोय. तर जाऊया आपण मैदानाकडे. आणि ही खरी तर आपण पाहिलं तर आमच्या लाईव्हच्या माध्यमातून हे सगळं काही सुरेख दाखवलं जातं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला टॅप केलं आहे. चेंडू आपण बघा कव्हर पॉईंटच्या दिशेने जाईल. इथे क्षेत्ररक्षक चेंडू घेईल आणि तोपर्यंत एक धाव आणखीन धावफलकावर. आणि खरं तर लाईव्हच्या माध्यमातून आपण जर पाहिलं ब्रिन्स मूवीज रवी गुळवी सरांचं निश्चित मोठं योगदान आहे. टी व्ही प्रक्षेपणाच्या माध्यमातून तुम्ही पाहता की SSS नेटवर्क भिवंडी चॅनल क्रमांक 612 यांनी देखील योगदान दिलं आहे. त्यामुळे आपण घरबसल्या ही मोठी क्रिकेट स्पर्धा पाहू शकते, जी महाराष्ट्रातली लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू थोडासा बाहेर निघाला, पंचांनी हात जमिनीत समांतर केले. इथे मात्र धावा आल्यानंतर 1 धावेचं योगदान मिळते आणि एका धावेने दुसरे षटक या ठिकाणी सुरू आहे. दुसऱ्या षटकात धावा धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 19 धावफलकावर. एअरप्लेमध्ये दाखवला जात आहे. ऑफ टिपच्या बाहेर भरपूर चेंडू बाहेर लँड झाला होता आणि स्वेर चेंडू वाईट आला होता. दरम्यान फुल टॉस यावेळी आपण पाहिला पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेट सीमारेच्या पुढे पाठवला. 6 धावांचं योगदान मिळालं आहे. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर निश्चित या ठिकाणी जी मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल. ते मगाच्या सामना आपण पाहिला होता, 40 धावांची गरज असताना 40 धावा होऊ शकल्या नाही, कारण 28 धावामध्येच रोखण्यात आलं. त्यामुळे 4 षटकामध्ये जसं आपण पाहता की साधारणतः 40-45 धावा जर धावफलक आल्या तर नक्कीच नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या सर्व खेळाडूंवर दडपण येऊ शकतं. नक्कीच चांगला उल्लेख केला आपण, खूप मोठा उलटफेर केला. आणि असंही गोडसई बी संघाला हा मैदान आतापर्यंत तरी साथ दिले नाही या मैदानाने. आणि मात्र आता 2025चा विचार केला आपण, तिसरी स्पर्धा आई एकविरा मानकुली टीम संघ खेळत आहे, जिथे कासारवाडी संघाने त्यांना फायनलला हरवलं आणि लगेच दुसरी फायनल दुसऱ्या स्पर्धेमध्ये ते जिंकले. आणि या स्पर्धेमध्ये एक मोठ्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर केला आहे, तो म्हणजे मानकुली टीम संघाने. 25 धावा धावफलक आल्यात. यावेळी गोलंदाजा डोक्यावरून ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे धावफलकामुळे 26 धावा इथे धावफलकार आल्यात. क्रिकेटमध्ये हार आणि जीत एकाच नाण्याच्या 2 बाजू असं म्हणलं जातं, कारण क्षणाचं वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. आणि जसं आम्ही नेहमी सांगतो की 1 धाव अतिशय महत्त्वाची, 1 विकेट देखील महत्त्वाचा नेहमी पाहायला मिळतं. आणि याच माध्यमातून खरं तर या ठिकाणी पाहायला मिळालं 2 षटकं इथे समाप्त झाली. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते 13च्या सरासरीने तब्बल 26 धावा. सर कुठे 4 धावा पहिल्या षटकामध्ये आणि कुठे 26 धावा दुसऱ्या षटकापर्यंत. हा षटक भरपूर महागडं राहिलं आहे. म्हणजेच या षटकामध्ये 22 धावा, विकेट देखील आलेली नाही आहे आणि एक्स्ट्रा धावा देखील पाहायला मिळाल्या. मग ह्याच धावा तर खरं तर अशा प्रकारच्या धावा खरं तर आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये येतो ना, तेव्हा मानसिक दडपण घेऊन फलंदाज खेळतात की आपल्याला पहिल्या षटकात अमुक 1 धावा बनवायच्या, साधारणतः 15 ते 20 धावा बनवायच्या आणि याच्यावर आपण 2-3 विकेट आपण या ठिकाणी गमावतो. आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. तर हे षटक आपण पाहिलं 22 धावांचं निहाल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एका बाजूला मोहिल खेळतोय 2 षटकाराच्या माध्यमातून तब्बल त्यांनी 14 धावांचं योगदान दिलं, तर दुसरीकडे मोती एका षटकाराच्या माध्यमातून त्यांनी 9 धावांचं योगदान दिलं. तर सन्माननीय प्रतीकजी गोरे सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला जलपान सुविधा ज्याला म्हणलं जाते ते प्रतीकजी गोरे सरांच्या माध्यमातून मिळालं. त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. सर पाण्याची व्यवस्था रवी नाईक यांनी देखील केलेली आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडले तर 2 षटकाच्या समाप्तीवर 26 धावा 1 विकेट पहिल्या षटकामध्ये आला होता. मागच्या षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग करत असताना मोहिल मात्रेच्या बॅटमधून 2 मॅक्सिमम 6 पाहायला मिळाले. आता स्ट्रायकिंगवर मोती असा एक खेळाडू आहे ज्याने सुभाष मैदान क्रीडांगण कल्याण एक ऐतिहासिक मैदान आहे, तो देखील त्या मैदानावर विश्वजित नाईकच्या अगेन्स्ट एक मात्र गोलंदाज आहे विश्वजित नाईक या परिसरातला, त्याने सर्व फलंदाजी झोप उडवली होती. मात्र विश्वजितच्या नाईकच्या अगेन्स्ट या फलंदाजाने बॅटिंग केली होती, तेव्हापासून हा खेळाडू ट्रेंडिंगला आला होता.
क्या बात आहे, अतिशय चांगली माहिती संदेशजी पाटील सरांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे या बी मात्र टायमिंग शॉट, परंतु इथे मात्र चेंडू बराच उंच गेलाय. वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये हा प्रयत्न होता. शेतेशेक चेंडूवर येतोय आणि शेतेशेक या ठिकाणी आपण पाहायला मिळाला तो परागने या ठिकाणी सुरेख झेल घेतला गेला आणि दुसरा धक्का या ठिकाणी मैदानामध्ये निश्चित लागला, तो फलंदाजी करणाऱ्या जॉली स्पोर्ट्स कामतघरी संघाला. नक्कीच कमबॅक पाहायला मिळतंय. मोतीसारखा खेळाडू लवकरच आऊट झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजाने चांगली सुरुवात इथे केलेली आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. अनिकेत गोलंदाज आहे. अनिकेतने आपण पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी मस्त विकेट प्राप्त केली, कारण मोतीसारखा एक मोठा फलंदाजाला त्यांनी माघारी परतवलं. हे खरं योगदान आहे. नवीन फलंदाज यश येतोय, यश पाटील नवीन फलंदाज, ज्याच्या नावामध्ये यश आहे. पाहूया आपल्या संघासाठी तो किती प्रेरणादायक कामगिरी या ठिकाणी करू शकेल. कारण आत्ताचं जर आपण खेळपट्टीचं स्वरूप जर पाहिलं तर गोलंदाजांना साथ देणारी गोलंदाजी खेळपट्टी इथे आपल्याला आत्ता मात्र पाहायला मिळते. कारण 72 धावा ज्या पहिल्या रात्री आल्या त्यानंतर त्या धावांचा उच्चांकच मोडला गेला नाही, हे योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने डाव्या हाताने यावेळी लेटकटचा वापर केला आहे. लेटकटच्या माध्यमातून आपण कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला आहे. लेटकट हा जेव्हा शब्द आपण उच्चारतो तेव्हा सुनीलजी गावस्कर यांचे मेहुणे गुंडाप्पा विश्वनाथ कर्नाटक यांचं आपल्याला आठवण होते, ज्यांनी लेटकट आणि त्याचबरोबर स्क्वेअर कटच्या माध्यमातून मस्त फटके जमवले आणि भारतीय संघाला खूप चांगलं योगदान दिलं. 1 धावेचं योगदान इथे वाढते. धावफलकात वाढ होईल 27. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावी ॲक्रॉस द लाईन खेळायचं होते. तुम्हाला चोरटी धावण्याचा प्रयत्न केला, यष्टीची येतोय, यष्टीचा वेध घेण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण खेळाडूला या ठिकाणी स्पर्श झाला. इथे मध्ये दुसरीकडे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे चेंडूची फेकी केली गेली होती, पण तो मात्र 2 धावा रोखू शकले. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. हा थ्रो जर महेंद्र पाटील यांच्या हातून निसटला असता तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. मोनिशने त्याला बॅकअप दिला, म्हणजेच या धावा तुम्हाला 6च्या घरामध्ये पाहायला मिळाल असतं सर. नक्कीच, कारण आपण नेहमी म्हणतो की तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा किती धावा वाचवता याला खऱ्यामध्ये क्रिकेटमध्ये खूप मोठं स्थान आहे. आणि खरं तर हा जर चौकार गेला असता तर 4 आणि 2 6 धावांचं योगदान इथे मिळालं असतं. आणि निश्चितच धावा निश्चित महाग ठरू शकतात या क्रिकेटमध्ये. अशा प्रकारे 29 धावा दाखल आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दरम्यान यावेळी मग तर हलकंसं चेंडूला दिशा दिले. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येईल तो, पण 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. 30 धावा इथे धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. मोती बाद झाला, पण त्यानंतर निहार मात्र आपण पाहता या ठिकाणी तो देखील परतला, पण मोहित आणि यश यांची जबरदस्त जोडी इथे आपण पाहायला मिळाली. 30 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक 30 गोलंदाज आहे अनिकेत. अजूनही इथे जर आपण बघितलं सर तर 8 चेंडूचा खेळ बाकी, 20 धावा जरी आला तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. नक्की आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत असताना यावेळी मात्र आपण पाहतात चेंडूला सरळ भिरकावलाय. पुलचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. डिस्पेअर लेगमध्ये या ठिकाणी मात्र एक मोठ्या फटक्याचं निश्चित योगदान इथे पाहायला मिळालं. धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. यश पाटील नावाचा वादळ सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. षटकाराने आघात करताना आपल्या डावाला आपण पाहतोय. सन्माननीय मनोज घुलवी साहेबांच्या बॅनरच्या वरतून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग हिटिंग चांगली आहे इथे जॉली कामतगर संघाच्या माध्यमातून. आणि या षटकाराच्या मधून 36 धावा धावफलक इथे आल्यात. मोठी धावसंख्या धावफलक येईल, कारण 30 षटक इथे पाहतात आपण. या स्पर्धेचे सन्मानी आयोजक साहेबांना इथे पाहिलं, त्याचबरोबर सन्मानी खासदार साहेबांचं इथं कटआउट तुम्हाला पाहायला मिळालं, जे आमच्या समोर आहे आमच्या स्क्रीनच्या माध्यमातून. आणि यावी त्या दिशेला आणखीन एक मोठा फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. काय जबरदस्त ताकदीचा वापर इथे केला गेला तो फलंदाजाच्या माध्यमातून. यश ज्याच्या नावात मी मगाशी म्हणलं तर यश आहे, ज्याने 2 षटकांच्या मधून 13 धावांचं योगदान दिलं. हा षटकार जर आपण ISPL मध्ये बघितलं असतं ना सर तर 9 असता, इतका लांब गेलाय. जबरदस्त षटकार पाहायला मिळाला याच्या बॅटमधून. नक्कीच आज जर आपण पाहिलं ISPLच्या माध्यमातून वेगळे सूत्र तुम्हाला पाहायला मिळतात. 1 महिनाभर त्या ठिकाणी ती क्रिकेट स्पर्धा आणि त्यातले जे सिलेक्टेड खेळाडू आहेत त्यांना मात्र 1 महिनाभर त्या इतर स्पर्धा खेळतात, हे देखील योगदान आहे. तर षटकार धावांचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळेल, जे तब्बल
42 धावा दाखल करायला यश याची निश्चित यश पाटील मस्त खेळतोय 2 षटकांच्या मध्ये 13 धावांचं योगदान दिलं आणि मोहिल याचं जर आपण विचार केला ज्यांनी 2 षटकार मारलेत आणि तब्बल 17 धावांचं योगदान इथे दिलं आहे. षटक आपण या ठिकाणी पाहिलं मागणे षटक समाजलं अनिकेतचं आणि आता मात्र खेळाच्या पहिल्या सत्रामधलं शेवटचे षटक बाकी आहे. या षटकात काय घडणार काय बिघडणार कारण आत्तापर्यंत 42 धावा आल्यात म्हणजे साधारण जर 50 पलीकडे जर संदेश या ठिकाणी धावा जर गेल्या तर मात्र थोडंसं निश्चितच दबाव असेल सलामीला येणाऱ्या फलंदाजांवर. हे आपण पाहू शकता ग्रामीण सम्राट सर्वांचे लोकप्रिय सर्व जनतेच्या मनामध्ये घर निर्माण करणारी आपण पाहताय खासदार साहेबांना दाखवलं जात आहे. बाल्या मामा सुरेश गोपीनाथ म्हात्रे आणि तसेच या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुळवी यांचा हा बॅनर तुम्हाला इथे पाहायला मिळते. जनताच्या नव्हे तर संपूर्ण जगभराच्या चर्चेमध्ये राहील असा हा आयोजन आहे. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. नक्कीच खासदारांबद्दल इथे निश्चित म्हणतात की राजकारण कमी आणि समाजकारण जास्त. हे संपर्क काय झालं तर हे खरं तर योगदान कारण राजकारणपेक्षा समाजकारण अतिशय महत्त्वाचं आणि या क्षेत्रामधून आपण आपल्या आत्ताचे नुसते नवनिर्मित खासदार तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान यावेळी आपण पाहतात या ठिकाणी गॅपशॉट आणि वाईड श्लंगमधून आलेला आणखीन एक मस्त फटका चौकार शेवटच्या षटकात या ठिकाणी हाणामारी पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि निश्चितच आपण पाहता या 4 धावा संघाला या ठिकाणी घेऊन गेल्या ते तब्बल 10 प्रकार धावा नोंदवल्या गेल्या 46 धावा दाखल आहेत. सरळ बॅटने खेळला आहे इथे मात्र ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळते. इथे शेतेशे चेंडू येतोय थोडंसं मिस फील्ड जोपर्यंत मात्र यष्टी इथे उघडली गेली फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये इथे येतोय 2 धावांसाठी. सिंगल पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याकरता दबाव वाढवला इथे बॅटर मोईल आणि यशच्या माध्यमातून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि धावा आता येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. 2 विकेट या ठिकाणी आपण पाहिलं होते अगदी लवकर बाद झाले पण त्यानंतर मोहित आणि यश यांनी मात्र खूप चांगलं योगदान. दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू उजव्या यष्टीच्या जवळून या ठिकाणी फेकला गेला होता. फलंदाजाने आडव्या बॅटने करायचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय निधाव चेंडूची पण सांगता 48 धावा दाबलं करत आपण आपल्याला पाहायला मिळाल्या. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये काय घडणार काय बिघडणार या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाईच्या युद्धामध्ये पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी फुलटॉस लोअर फुलटॉस बॉट बैठा शॉट ज्याला म्हटलं तर बैठक मारून मारलेला फटका जिथे आपण सूर्यकुमार यादव याच्या स्टाईलमधला फटका तुम्हाला पाहिजे. डीप स्क्वेअर लेगमध्ये आणखीन एक मस्त दमदार फटका 6 धावांचे योगदान. अर्धशतक या ठिकाणी पार केलं गेलं. धावा दाबलकावर 54च्या घरामध्ये. आज मोईल म्हात्रे यांनी 24 ठेवले. ज्या प्रकारची ही फलंदाजी इथे पाहायला मिळत आहे गुड बॅटिंग टेक्निकल बॅटिंग याला म्हटलं जात आहे कारण की प्रत्येकी चेंडू त्याच्या बॅटवर मिडल होत आहे हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण रजनीमध्ये नाईटमध्ये स्पर्धा जेव्हा खेळतो बॅटवर मिडल करणं फार महत्त्वाचं असतो आणि तो खेळ इथे तरी पाहायला मिळत आहे. असं वाटलं नव्हतं की या चेंडूवर षटका येईल मात्र मोहिल म्हात्रे ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार पाहायला मिळाला. नक्कीच चांगला फटका. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. या ठिकाणी मात्र हवेत आहे क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं दूर आहे. गोलंदाज स्वतः चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत सहजगत्या 2 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळते ते फलंदाज यावी मोहिलला आणि मोहिल याच्या धावसंख्येत पुन्हा एकदा बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 56 धावा या धावफलकावर पाहायला मिळाल्यात आणि षटकातला आत्ता मात्र असेल अंतिम चेंडू. या नितेश यांच्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार 2 निर्धाव 6 आणि 2 अशा धावा आल्यात. यावी पुन्हा एकदा मैदानाबाहेर मिड विकेटचा पुलचा फटका षटका 6 धावा. मी मगाशीच म्हणालो होतो की ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये जेव्हा सुरुवात झाली ज्यावेळी मोहिल यांनी सुरुवात केली यशनी त्याला अतिशय चांगली साथ दिली तेव्हा असं वाटत होतं की 40-45 पेक्षा जास्त धावा दाखल घेतील आणि ते देखील सत्य खरं ठरलं. कारण आत्ता जर आपण विचार केला तर एकूण धावा या 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाने धावा दाखल नोंदवल्यात. त्या तब्बल 62 धावा आणि 63 धावांचं लक्ष इथे ठेवलं जाणार आहे ते विघ्नेश एलवन खारबाव या संघासमोर. काय जबरदस्त फलंदाजी. शेवटच्या षटकाची गोलंदाजी पृथक्करण नितेशचा जर आपण पाहिलं त्याने 20 धावा खर्च केल्या
अक्षय पाटील यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या. असं वाटलं होतं इतक्या धावा कधी बनणार नाही, पण निहाल पाटीलने 22 धावा खर्च केल्या, अनिकेतने 16 धावा खर्च केल्या, नितेशने 20 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे हा धावांचा फुगवटा तुम्हाला पाहायला मिळाला आणि इतकी मोठी धावसंख्या धावफलकावर आली. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. नेक्स्ट मॅच सावला आणि मानकोली बिग मॅच. अजून एक रफ अँड टफ मॅच. कुठेही जाऊ नका मित्रांनो. सावले स्पोर्ट्स सावले टीमचे कॅप्टन आणि एकविरा मानकोली टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोचायचे आहे. आपण चला टॉस आपण करणार आहोत. चला एकविरा टीम मानकोली आपण टॉस बॉक्समध्ये कॅप्टनने पोचायचं आहे. सावले स्पोर्ट्स सावले टीमचे कॅप्टन आणि आई एकविरा मानकोली टीमचे कॅप्टन सौरभ माली आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. सावले टीमचे कॅप्टन 5 स्टार सावले टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. 5 स्टार 11 सावळे आणि आई एकविरा मानकोळी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक कक्षात या जिथे नाणेफेक खेळाचं पहिलं सत्र इथे माझं समाप्त झालं. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. बिग मॅच बिग टॉस इथे आपण करणार आहोत. वेलकम सौरभ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॅप्टन मानकोलीशी पोचलेले आहेत 5 स्टार 11 सावले टीमचे कॅप्टन देखील रोहित. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. या टॉस करण्यासाठी सन्माननीय हिरामन गुली साहेब, आपण हर्षल गुलवी, आपण दोघांनी यायचं आहे. कारण की एक मोठा मॅच आहे आणि मोठ्या मॅचचा टॉस इथे आपण करत आहोत. यस, रवींद्र गुलवी आणि हर्षल गुलवी आपण यायचं आहे. 2 ब्रदर्स टॉस बॉक्समध्ये जुळतायत. टॉस करण्यासाठी आपण रवींद्र गुलवी आणि हर्षल गुलवीला बघत आहोत. सावलेश्वर अर्थातच 5 स्टार 11 टीम टॉस तुम्हाला दाखवत आहोत. स्वर्गीय प्रभाकर गुलवी स्मृती चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती इंटरप्राइजेस. सावले टीमचा कॉल त्रिमूर्ती इंटरप्राइजेस, मात्र फ्रेश टॉस केला जाईल. पुन्हा एकदा टॉस केला जात आहे. हो, टॉस मानकोली टीम या संघाच्या पक्षामध्ये लागलेला आहे. थांबायचं आहे. गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून हा गिफ्ट हॅम्पर जो आहे आपण इथे देत आहोत. रवींद्र गुलवी आणि हर्षल गुलवी यांच्या शुभ हस्ते हा गिफ्ट हॅम्पर जो आहे देत आहोत. थँक्यू सो मच. बसून घ्यायचं आपण. फक्त निर्णय आपण ऐकणार आहोत. सौरभ, टॉस जिंकलाय, काय निर्णय आहे तुमचा? आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करणार आहात. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे आणि टॉस मानकोली टीम संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉम बॉक्समध्ये उभरता ट्रेंडिंग वाईस म्हणजे समीर ठाकरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. O2 कॉमेंट्री बॉक्स. चेक. धन्यवाद संदेश पाटील सर. थँक्यू सो मच काका म्हात्रे सर. टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले तब्बल 63 धावांचं. 37 धावा एकूण निहार मोहिल म्हात्रेनं 37 धावा एकूण बनवल्या. रवींद्र तरे सर, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. सो प्लीज आपण आयोजकांच्या वतीने आपलं मान सन्मान असेल हा. खास करून गजेंद्र भाऊ गुलवी यांचा आम्हाला आदेश आहे. आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. उद्या येणार, ठीक आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. समीर, थँक्यू. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानामध्ये प्रणय पाटील आणि त्याच्या सोबतीला बॅटर अक्षय पाटील. षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग मार्कवर मोहिल म्हात्रे सज्ज होतोय. 37 धावा बॅटिंग करत असताना त्यानं जोडल्या. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, बॅटची आतली कडा. प्रणय पाटील समोर एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे फर्स्ट बॉलवर. विघ्नेश 11 या नावानं आज साईश कारभाव हा संघ मैदानात उतरलाय.
अक्षय पाटील समोर आहे. हो यावेळेला स्वीट व्हॉइस बट देर इज अ फिल्डर. लॉंग ऑफला झेल पकडलाय. पहिला धक्का खारबाव संघाला लागतोय. फर्स्ट विकेट गॉन. अक्षय पाटील वर आला होता बॅटिंग करण्यासाठी, परंतु अक्षय पाटीलला ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ त्याला करता आला नाहीये, हे पाहू शकता. ऑन द राईज हे पाहू शकता. समोर लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आला आणि अखेर झेल स्वरूपामध्ये पहिला धक्का लागतोय साईश खारबाव संघाला, जो आज विघ्नेश 11 या नावानं संघ उतरलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. करण पाटील नवीन बॅटर. पहिल्या डावामध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये अक्षयने 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर नेहल पाटील 22, अनिकेतनं 16 आणि नितेशनं शेवटला 20 धावा खर्च केल्या आणि एकूण धावा झाल्या धावफलकावरती त्या 62-63 धावांचं आव्हान सेट करण्यात आलं. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्यात आला. डाऊन दी ग्राउंड. बॉल एका टप्प्याने सीमा पार. करण पाटीलचा क्लास येतोय चौकार. क्लासिकल हा फटका होता. ओव्हर द बॉलर रेट डाऊन दी ग्राउंड. सरळ काळ्या पडद्याला धडकणारा बॉल. एका टप्प्याने सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 4 धावांकरिता चौकार आलेला आहे. पहिला मोठा फटका. पुन्हा करण पाटीलच्या बॅटमधून मोठा प्रहार आहे. हवाई हल्ला केलाय, परंतु लॉंग ऑनला कॅच ड्रॉप. चांगला फॉर्म आहे. खरं तर खारबाव टीमला मोमेंटम चांगला मिळालाय. काल ऑल इंडिया ओपनच्या टीमला त्यांनी परास्त केलं फायनल मॅचमध्ये नारंगीच्या क्रीडांगणावर. बघा, एका ग्रामीणच्या टीमनं ऑल इंडिया ओपनला पराभूत केलाय. फार मोठी अचिव्हमेंट असू शकते एखाद्या ग्रामीण संघासाठी. संदेश सर. ॲब्सोल्युट राईट. आणि असंही नाव फार मोठं आहे साई स्पोर्ट खारबाव. मोहिल पुन्हा एकदा. प्रणय समोर कमी गतीने टाकलेला बॉल. थोडासा मिश्रण करण्याचा प्रयत्न प्रणय, परंतु आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळाला. ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचे आहेत, त्या रन्स त्याच्या बॅटमधून येत नाही आहेत. रेफर करण्यात आलं व्हाईट बॉलसाठी. फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केली. तिसरे अंपायर आमच्यासोबत जोडले जातील. कटर होता, बाहेरच्या दिशेने मूव्ह करण्याचा प्रयत्न, बाउन्स मिळाला. कमी गतीने टाकलेला बॉल. बघूया आता ऑनफिल्ड अंपायरने तर वाईट दिला नाही आहे. टी व्ही अंपायर एक्झॅक्ट काय निर्णय देतात. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन मिस्टर गोकुल पाटील. 6 धावा स्कोर कार्डवरती. 1 चौकार आला. स्ट्राईक इनला बॅटर प्रणय पाटील. फक्त 6 रन्स आहेत. वाढवाव्या लागतील. टॉप एज फ्लिक करण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल आणि स्वतः गोलंदाजाने झेल पकडलाय. आणखी एक मोठा धक्का. विघ्नेश 11 साई स्पोर्ट खारबाव संघाला. प्रणय पाटील आउट. नक्की मैदानामध्ये चाललंय तरी काय. सर्वप्रथम बॅटिंग चांगली आणि त्यानंतर गोलंदाजी चांगली पाहायला मिळत आहे. जबरदस्त इथे काम तुम्हाला इथे पाहायला मिळते. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या माध्यमातून आज स्वप्नामध्ये येईल हा खेळाडू मोहिल मात्रे. ज्या प्रकारची गोलंदाजी, त्या प्रकारची फलंदाजी, जबरदस्त खेळ सध्या तरी जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून. टीम अडचणीमध्ये आली आणि धावा फार मोठ्या बनवायच्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन
फार खराब आहे आणि इथे आता बॅटर बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट बॉल खारबाव मिस्टर सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये. सूरज पाटीलचं येणं होतंच, कारण आता परिस्थिती तशी उद्भवली आहे. मला असं वाटलं होतं की 4 ओव्हरमध्ये ज्या वेळेला 63 करायचे आहेत सूरज ओपनिंगला येतो की काय, परंतु तसे प्रणय असेल, अक्षय असेल, हे त्या कॅलिबरचे बॅटर आहेत. जरूर त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती, परंतु त्याने आज थोडंसं नाराज केलं. आणि आता जरूर आपण बघितला येणारे 3 षटकं शिल्लक आहेत. सामना जिंकण्याकरिता धावा करायचे आहेत 57. जवळ 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 आता पर ओव्हर 18 धावा, 19 धावा, 19 गतीनं आता धावा जोडाव्या लागतील सामना जिंकण्याकरिता. सूरज पाटीलकडे ती क्षमता आहे. आपण जी स्पर्धा पाहतो मित्रांनो, वैकुंठवासी प्रभाकर गुळवी स्मृती चषक त्रिमूर्ती एंटरप्राइजेसच्या वतीने ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. आदरणीय गजेंद्र भाऊ गुळवी ज्यांची ही मानाची आणि सन्मानाची भव्य क्रीडा स्पर्धा आज भादवडच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती रंगत असताना रितेश धुमाल सेकंड ओव्हरमध्ये VIP डायज एंडकडनं सज्ज होतोय. अंडर फ्लड लाईट डावांचा पाठलाग कठीण झालाय. एक मात्र सावला टीम ज्याने आज धावांचा पाठलाग केला भादवड बीच्या विरुद्ध. रितेश धुमाल पुढचा बॉल, स्विंग अँड मिस. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल थोडासा खाली राहणार होता, सरळ कीपरकडे येतोय डॉट बॉल. करण पाटील मला वाटतं कालच बेस्ट बॅटर ठरला होता नारंगीच्या स्पर्धेमध्ये, परंतु तो खेळ इथे त्याला करावा लागेल. बघा हेच ते 2 खेळाडू होते, एकानं मालिकावीराची बाईक जिंकली सूरजनं आणि एकानं बेस्ट बॅटरचा अवॉर्ड जिंकला. त्याच्यामुळे या फलंदाजांकडे ती क्षमता आहे. करण पाटील रितेश समोर, यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला व्ही मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. एकच जाऊ. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी प्रतीकच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली. जॉली कामतगर संघ वर चढत भूमिका आज प्रत्येकी खेळाडूची बघायला मिळाली आहे. फर्स्ट मॅचमध्ये एकतर्फी विजय मिळवला मिनेश 11 कारिवलीच्या विरुद्ध आणि दुसऱ्या लढतीमध्ये देखील विजयाकडे आता अग्रेसर होताना विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. परंतु सूरज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत खारबावकरांच्या आशा देखील जिवंत असतील. परंतु त्यावेळेला सूरजच्या विचारांना आणि जरूर त्याच्या इंटेंटला पूर्ण बीट करत असताना बॉलकीपरकडे चांगली गोलंदाजी, चांगली सुरा तालामध्ये गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रितेश याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल, धुमालचा बॉल, यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच 2 विकेट आणि 7 धावा 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फार मोठा लक्ष्य समोर ठेवण्यात आलेला आहे. चुकीचा अपडेट आहे. प्रिन्स मध्ये थोडासा लक्ष द्यायचं आपण. हाफ ट्रॅकर फोर्स करण्यात आलाय. वाईड इस्ट लॉंग ऑफला बॉल एका टप्प्याने सीमा पार, चौका. फार उशिरानंतर हा संघर्षमय चौकार आलेला आहे. कडक स्ट्रोक गॅपमध्ये शतरक्षक पोहोचले होते तिथे, मात्र त्याला हुलकवून जाणारा हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. अशाच फटक्यांना जाणला जातो या खेळाडूला आणि जर असे फटके सुरू झाले ना कदाचित मॅच देखील बनेल. हो, अनेकदा त्यानं असे कारनामे केलेत. रितेश धुमाल आहे त्याच्या समोर सूरज. रितेश धुमाल यावेळेला सांगतोय की मी कुठे कच्च्या गुरुचा चेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. अखेर 2 षटकांचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 11. धावसंख्या 11 वर फक्त जाऊन पोहोचले आणि आता उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक. समोरच्या स्टँडमधून कोणतरी लेझर यस जप्त केला जाईल, लक्ष असू द्या. अशा गोष्टी आपण घरी बसल्यावर करू शकता, कारण की मैदान आहे हा क्रिकेटचा क्षेत्र आहे. अशा प्रकारचं लेझरची लाईट मैदानाच्या आतमध्ये मारू नका आपण. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमधून थोडंसं आयोजक त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. तर इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे
धावफलक फक्त 11 धावा धावफलकावर. इक्वेशन फार मोठं आहे आणि आता जर आपण बघितलं इक्वेशन आता प्रिन्स मूवीजचं तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येईल आणि आता 12 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. तर लगेच टीम मॉनिटर तुम्हाला पाहायला मिळते 52 धावा. या धावा आजही डोळ्यासमोर आपल्या येत आहेत. त्या म्हणजेच DD स्पोर्ट भिनार ऐतिहासिक मैदानावर सूरज पाटील याने हा कारनामा केला होता. तो खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. डीडी क्रीडांगणावर देखील हा कारनामा केला होता. ओम पाटील आहे त्याच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 30 सन ऑफ अमोल पाटील, वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम कामतघर. आणि बरोबर वडिलांच्या पावलांवरती पाऊल ठेवत असताना वारसा त्यानं पुढे चालवला. कामतघरसाठी तो चांगली सेवा देतोय या क्रिकेटच्या माध्यमातून. 12 बॉल शिल्लक, 52ची गरज. ओमचा पहिला बॉल आणि पहिला तडाखा करण पाटीलच्या बॅटमधून येतोय. ब्रँडेड सिक्सर. सुरुवात तर चांगली झाली या षटकाची खारबाव संघासाठी आणि इथे षटकार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आपण पाहू शकता आपण ओरपी चेंडू होता आणि बॅटच्या रडारमध्ये घेऊन चेंडूला मिड विकेटच्या वरतून पाठवून दिला होता. हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. असेच 6 ते 8 षटकार ठोकावे लागतील तर या धावा नक्कीच बनतील. काय फटका खेळलाय, पॉवरफुल हिट. ताकद भरपूर झोकली होती या फटक्यामागे आणि ताकदवान हा खेळाडू आहे, बलशाली हा खेळाडू. त्याचं बल दाखवत असताना 6 धावांनी स्कोर आता गेलेला आहे 17वर. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये भरपूर बॅकफुटला होता संघ, परंतु इथून आता 12 मध्ये 52 करायच्यात. संदेश पर्याय देखील नाही आहे. नक्कीच प्रत्येक चेंडूला मैदानाच्या बाहेरच मारायचं आहे आणि आता करणने जोखीम घेतला असंच म्हणूया आपण. एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. येणारे आता 11 बॉल शिल्लक, इथून अजूनही 46 धावांची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही महान फलंदाज आहेत ज्यांनी साईश खारबाव संघाला भरपूर मोठ्या उंचीवरती नेलं. खऱ्या अर्थानं पिक्चरमध्ये साईश खारबाव संघ त्याच वेळेला आला ज्या वेळेला बाली ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. नक्कीच प्रत्येक आयोजक त्यांना आता सध्या कॉल करून बोलत आहे की तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये खेळा. अशी ही परिस्थिती आपण बघितली. जयदुर्गा बी संघाने देखील भिवंडीमध्ये नाव कमवलं. मग गोडसई संघ आलं. मग अनेक संघाने आता तू सांगितलं की 24 तासाच्या आतमध्ये 3 फायनल आत्तापर्यंत मानकुली संघाने. क्या बात आहे. आणि तसे संदेश सर बघा, प्रत्येकी टीमचा एक काल आला, दौर आला. आता सध्या गोरसई, टेंभवली असेल, इवन आता शापुरातून गोठेगर बी असेल किंवा वाकलन असेल, वडवली बी असेल, बोरशेती असेल, साईश खारबाव असेल, अनेक साऱ्या टीम्स त्यांचा एक काळ आला. ज्या अगोदर मागील आपण 10 ते 15 वर्षांपूर्वीचा विचार केला तर जयदुर्गा बी, टेमघरपाडा, ओपनच्या अनेक दिग्गज संघांना परास्त करण्याची ताकद त्या संघामध्ये होती. त्यानंतर मध्यंतरी आपण विचार केला तर रायगडामध्ये सुरुवात कोणी केली असेल तर मग ती भरोडी, अंजूर, सुरई, मानकोली या विभागातील ते संघ होते की त्यांनी पहिल्यांदा रायगडामध्ये जाऊन, ठाणे शहरामध्ये जाऊन मॅचेस खेळायला सुरुवात केली. आणि तदनंतर आता आपण पाहतोय की गोरसईकर असतील, अनेक साऱ्या टीम. बघा, एकेकी टीमचा काल असतो. सध्या रायगडामध्ये बामण डोंगरीचा काळ आहे. या सीझनमध्ये चॅलेंजिंग क्रिकेट राहिलं आहे. प्रत्येक संघाने जिंकण्यासाठीच टीम बनवली आहे. तो क्रिकेट देखील पाहायला मिळालं आहे. कव्हर पॉईंटला फक्त एकच धाव. चर्चा सुरूच राहील, परंतु आता या मॅचमध्ये षटकार आणि चौकारांशिवाय तुम्हाला बोलता येणार नाही. ती भाषा बोलावी लागेल फलंदाजांना. अजूनही मी म्हणेल की या षटकाचे 4 चेंडू टाकायचे बाकी. त्यांनी स्ट्राईक अशा टायमाला सूरजकडे आले. मागच्या षटकामध्ये रितेशच्या अगेन्स्ट थोडासा संघर्ष करावा लागला. 4 चेंडू टाकायचे आहेत या षटकातील. प्रयत्न करू शकतोय ते सूरज पाटील. डेफिनेटली प्रयत्न करावाच लागेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न ओम पाटीलनं खरं तर फार मोठ्या कॉलेजमध्ये धडे घेतलेले आहेत असं म्हणू शकता. बाल बचे ऑफिसच्या एस्टँडच्या किंचित थोडंसं दुरून गेला होता. पूर्णपणे बचावला गेला बॅटर. 9 बॉल शिल्लक. समीकरण बदललंय. 45ची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये आता जवळजवळ 7 सिक्सर मारायचे आहेत सामना जिंकण्याकरिता. ओम पाटीलला एक सिक्सर आला, परंतु त्यानंतर
तिखट पलटवार त्याचा बघायला मिळालाय. विघ्नेश 11 साईश खारबाव संघ आता भरपूर अडचणीत धावांचा पाठलाग करताना. यावेळेला पुन्हा एकदा लो फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. फक्त मिळेल एकच धाव. सिंगलनं काहीच काम होणार नाही, फक्त तुमचं स्कोर पुढे जाणार. नक्कीच थोडंसं गोलंदाजाने आज निराश केलं. 63 धावांचा टार्गेट आणि ते देखील रजनीमध्ये नाईटमध्ये. या धावा फार मोठ्या आहेत आणि त्या धावा कुठेतरी आता अवघड देखील झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. ओम पाटील असे एक उभरता खेळाडू आहे, स्टार रायझिंग स्टार खेळाडू आहे तो म्हणजे कामतगर संघाचा. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. अपील देखील लाऊड करण्यात आली होती लेग बिफोरसाठी. हाईट फॅक्टर फॉर्मॅलिटी आर लेफ्ट असं म्हणूया. हे सावलेचे खेळाडू तुम्ही पाहतायत. रायगडमधून हा संघ या ठिकाणी दाखल झाला. खूप चांगला खेळ त्याने साकारला. अजूनही या षटकातील एक चेंडू टाकायचा आहे. एखादा मोठा फटका येईल का? प्रयत्न जारी आहेत मैदानाच्या आतमध्ये. लॉंगॉनला शतरक्षक आहे तिथे. यश चांगली फिल्डिंग करताना. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. आमचे कॅमेरामॅन भावेश बारसे. मित्रांनो, भावेश बारसेच्या बद्दल बोलणं झालं तर प्रिन्स मूवीजला नंबर 1 बनवण्यामागे या कॅमेरामॅनचा भरपूर मोठा हात आहे. जबरदस्त ऑपरेटर प्रिन्स मूवीजचा. 6 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल आहे, मात्र क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो. अनेक रेकॉर्ड बनतायत, ते तुटतायत देखील. मात्र या स्पर्धेमध्ये एखादा नवीन रेकॉर्ड बनेल का? खारबाव संघाच्या माध्यमातून जाता जाता एक रेकॉर्ड बनणं फार महत्त्वाचं आहे. 43 धावा बनवायच्या आहेत आणि 6 चेंडू गोलंदाजाला टाकायचे आहेत. करण स्ट्रायकिंगवर आहे. आमचा हा कॉमेंट्री बॉक्स. मी संदेश पाटील भिवंडीकर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज प्रिन्स मूवीजचा अलगच अंदाज आहे. या असं म्हटलं की वावगं ठरणार नाही आहे. प्रत्येकाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम ते सध्या करतायत. मित्रांनो, ही स्पर्धा 7 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि आजचं 4था दिवस आणि 4थी रात्र आहे या स्पर्धेची. आणि आज आमच्यासोबत जोडलेला आहे आज ट्रेंडिंग व्हॉइस समीर ठाकरे आमच्यासोबत. त्याला देखील दाखवलं जात आहे आपल्या टी मॉनिटरवर. क्या बात आहे. क्विंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. भिवंडीचा पहिला टेलिकास्ट प्रिन्स मूवीज असं आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहात. याच मैदानावरून हे पहा स्मित चेहऱ्यावर अल्पेश गायकवाडला दाखवला जात आहे. पहिला बॉल रोमित चौधरीचं स्वागत केलेलं आहे. बॉलला सर फेकून दिल्या बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. कुठेतरी आता या धावा नक्कीच 43 बनवायच्या होत्या, त्याच्यामधून थोड्याशा मायनस होतील. 5 चेंडूंचा हा खेळ बाकी राहिलेला आहे. 37 धावा अजूनही त्यांना बनवायच्या आहेत. मिशन इम्पॉसिबल आहे, मात्र क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो. आणि असंही रेकॉर्ड जर म्हटलं की या मैदानाचे रेकॉर्ड तुम्हाला देखील माहीत असतील. आरके ट्रॉफी 2010ची जी झाली होती त्याच्यामध्ये हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी सरांनी एका दिवसामध्ये 5 अर्धशतक झलकले होते या मैदानावर. हा रेकॉर्ड आहे या मैदानाचा. धावांसाठी हा मैदान जाणला जातो. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईकचं देखील रेकॉर्ड आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुन्हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट इट. सरस समालोचन कक्षाच्या डोक्यावर. बॉल सीमापार. षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळत आहे. चांगला खेळ आहे हा. येणाऱ्या स्पर्धेसाठी नक्कीच बॅटिंग भरपूर चांगली दाखवत असताना आपण माझा बॅटर करणला त्याचे प्रयत्न अजूनही जारी आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही मॅच सोडली आहे हे प्रेक्षकांना माहिती पडतं, तेव्हा प्रेक्षक निराश होतात. मात्र तुम्ही मॅच अजूनही सोडले नाही आहे. तुमचे प्रयत्न जारी आहेत. तुम्ही षटकार येत आहेत तुमच्या बॅटमधून. साहिल केनी मानकोली संघासाठी ज्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. 27 धावा स्कोर कार्डवरती 63 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता इथून जरूर मनोरंजन केलं जाणार प्रेक्षकांचं.
बॅटर्सच्या वतीनं पुन्हा एकदा आणखी एक हवाई फायर, परंतु इथे थेट फिल्डरला निवडलंय फलंदाज बाद. 33 धावा आहेत, माफ करा. ऑनलाईन थोडंसं करेक्शन करणं गरजेचं होतं. थोडंसं नक्कीच, अपडेट होतोय. थोडीशी चर्चा प्रिन्स मूवीची देखील होत आहे. साई ऑपरेटिंग करत आहे, एक चेंडू ला गेलाय, काय हरकत नाहीये. मात्र 33 धावा आणि आता विकेट मिळालेला आहे, तो म्हणजे करणचं. नेक्स्ट मॅच मित्रांनो, कुठेही जाऊ नका आपण. टीम आई एकविरा मानकुले टीम संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 5 स्टार 11 सावली टीमला प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण बघणार आहोत. रोमितचा हा चेंडू वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करताना गोलंदाज रोमितला आपण पाहतोय. 2 षटकार जरूर आल्यात या षटकामध्ये. 3 चेंडू 30 धावा, मिशन इम्पॉसिबल. शेवटचे काही चेंडू शिल्लक. महेश गायकर जुनांदुर्की यांच्याकडून शुभेच्छा आले त्या स्पर्धेसाठी. जुनांदुर्कीचे युवा उद्योजक. यावेळेला व्हाईट बॉल, अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना. परंतु आता फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिली आहे, कारण या मॅचचा रिझल्ट आता जवळजवळ आलेला आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. रोमित नेहल समोर ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न. आणखी एक व्हाईट बॉल. चला रिव्ह्यू घेतलेला मला वाटतं व्हाईट बॉल साठी. पंचांच्या वाईटला चॅलेंज केलेला आहे, तो म्हणजे जॉली कामतगर संघाने. पाहूया आपण तिसरे पंच स्वप्नील पाटील काय आपल्याला उत्तर देत आहेत या रिप्लेचं. मोतीची विकेट कीपिंग अतिशय चांगली राहिलेली आहे. जवळजवळ ऑफस्टिकची लेंथ लाईन आहे, त्या लेंथ लाईनवरच हा चेंडू टाकला होता रोमितने. कुठेतरी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता बॅटरच्या माध्यमातून. आणि अनेक वर्षांपासून मोती क्रिकेट खेळत आलाय. मला वाटतं नक्कीच. काही खेळाडू या टीम मध्ये आहेत, त्यांचा जन्मही नसेल झाला तेव्हापासून मोती कामतगर संघात खेळतोय. नक्कीच नक्कीच, तो देखील चांगला उल्लेख केला तो. हे पाहू शकता आपण, क्लीन अँड नीट पिक्चर प्रिन्स मूवीज. व्हाईट बॉल. येस वाईट आहे. येस, पंचाने देखील दर्शवलंय वाईट आहे. पुढचा बॉल नेहल समोर. पुन्हा गुडघ्यावर बसत असताना समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. एक पाऊल दूर आहे विजयापासून टीम जॉली कामतगर संघ. रोमित गोलंदाज. शेवटच्या चेंडूला हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवर रोमितने सोडली आहे झेल. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय. जॉली कामतगर संघाने हा सामना जिंकलाय. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम. नियार म्हात्रे, मोती, ओम, यश सर्वांचं अभिनंदन पुन्हा एकदा. आणि नक्कीच पुढच्या मॅचसाठी तुम्हाला देखील भरपूर सारे शुभेच्छा. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. एक छोटासा ब्रेकमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर टफ एन्काउंटर, बडा मॅच. मानकुली विपक्ष सावले. मॅन ऑफ द मॅच नक्कीच आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतील कोण असेल तो खेळाडू, कोण असेल तो भाग्यवंत जो आपल्या संघाला ज्याने धावा बनवल्या 37 धावा. आज दिन में नव्हे तर रात मेच तारे दाखवले खारबाव संघाला. खेळाडूचं नाव आहे मोहित. आणि मी तुम्हाला घेऊन जातोय आमच्या मनोहर तरे सरांच्या सोबत. तर आपण मॅन ऑफ द मॅच देऊ आणि मॅच लगेच सुरू करणार आहोत. आणि हा बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळत आहे. गुरुवर्य बाळ्या मामा, ग्रामीण सम्राट, लोकप्रिय खासदार, जनतेच्या मनामध्ये घर निर्माण करणारे खासदार साहेबांचा हा बॅनर. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक आम्हा तुम्हा सर्वांचे परिचयाचे, आमचे सर्वांचे लाडके आमचे भाऊ गजू भाऊ. यस, मॅन ऑफ द मॅच देण्या अगोदर आपण नक्कीच चर्चा या स्पर्धेची नक्कीच करणार आहोत. जवळजवळ
4 षटकार 1 चौकार आला होता आणि 37 धावा आपल्या संघासाठी मोहिलने बनवलेल्या आहेत. मोहिल आपण यायचे व्यासपीठावर. सन्माननीय व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण वेळ अजिबात घेणार नाही. सराव बंद करायचा. सावली टीम प्लीज सो रिक्वेस्ट फॉर ऑर्गनाइज कमिटी. आलेला आहे मोहिल. सन्माननीय हिरामन गुलवी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. सन्माननीय गरकाबाई डोंगरे शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी हर्षल गुलवी आणि हिरामन गुलवी साहेब गिफ्ट हॅम्पर देत आहेत, जो आम्हाला अजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. सखूबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. त्याचबरोबर राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ हा गिफ्ट हॅम्पर आहे. खूप खूप अभिनंदन मोहिल आणि पुढच्या क्वालिफाय मॅचसाठी तुला भरपूर शुभेच्छा. वेळ नाही घेणार आहे कारण की कॉमेंट्री बॉक्समध्ये